करत आहे। हे भांडवलशाहीची बटीक असलेलं सरकार आणि ह्या माध्यमातून आपल्या बेरोजगार युवकांचं शोषण करण्याचा जो विळा ह्या कंपनीने उचलला आहे, त्या कंपनीच्या विरोधात आयटकचे आंदोलन चालू आहे। आमचे मार्गदर्शक अनिलभाऊ हेपट, अनिलभाऊ घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गेल्या 6 तारखेपासून आपण उपोषण करत आहे। त्या आणि आम्ही युवकाची संघटना जे आहे, आम्ही मैफिली जाण्यापेक्षा किंवा मैफिलीत श्रद्धांजली वाहिण्यापेक्षा आम्ही पाणी पाजणारी अवलाद आहोत। म्हणून आम्ही ह्या आंदोलनात आम्ही यासाठी आलो की ह्या युवकाचं जे शोषण चालू आहे, ज्या शोषणामध्ये जे नेते इथं बसलेले आहे, जे आपल्या तुमच्या पाठी खंबीर आहे, हे पाकिट नेणार नेते नाही आहे किंवा दिवाळीत गिफ्ट घेणार नेते नाही आहे। हे शोषिताचा वंचिताचा आवाज म्हणून सतत या मतदारसंघामध्ये किंवा महाराष्ट्रभर काम करणारं संघटन आहे। या संघटनेमध्ये आम्ही कुठेतरी सहभागी झालो पाहिजे, यासाठी आम्ही काल संपर्क साधला। आमचे बंधू इथं कामगार आहेत, किशोर यांनी सुद्धा फोन केला का भाऊ आपण इथपर्यंत आलो पाहिजे, म्हणून संदीपच्या माध्यमातून आम्ही फोन लावला आणि आज इथं आपल्या सर्वांना इथं भेटण्यासाठी नाही आलो, तर तुमच्यासोबत ह्या लढा यशस्वी होण्यापर्यंत आम्ही तुमच्या सर्व कामगारांसोबत आम्ही सोबत राहू, हा विश्वास आणि हे शब्द नाही तर आम्ही सतत आपल्या संपर्कात आणि इथं जो लढा आमचे नेते आमचे मार्गदर्शक ठरवतील त्या सर्व गोष्टीत आम्ही सहभागी राहू। कारण तर आमचा लढा हा अन्यायासाठी आहे। हे जे याच्या बापाची जागा नाही, ह्या कंपन्याची आहे। कंपनी कोण? आमच्या जमिनी गेल्या, आमचं शोषण आहे, आम्ही पर्यावरणाने सोडता, उद्याचे रोग आम्हाला होणार आहे, ह्या हरामखोर नेत्याला होणार नाही आहे। हे नेते एसीत आणि गाडीत आणि दिल्ली मुंबई फिरणार नेते आहे, आम्ही इथं राहतो। हे प्रदूषणामुळे आम्ही इथं आज विस्कळीत आहोत। आमचे रस्ते या हरामखोरा करताना उद्ध्वस्त झाले, आमचे 100 लाखो लोकांचे पोरायचे होत आहे। हा अन्याय आम्ही जर वारंवार जर सहन करत असेल तर हा अन्याय आम्ही का म्हणून सहन करावं, हा सुद्धा आम्हाला प्रश्न आहे। म्हणून हा लढा हा अतिशय योग्य आणि योग्य माणसाच्या नेतृत्वाखाली होता, मग याचा आम्हाला खडगाव सोडून देणार नाही की हा नेता किंवा हे नेते बसलेले खुर्चीवर बसलेले आहे, कोणी पाकिट घेऊन पॅक होणार नेते नाही आहे। हा किंवा तुमच्या कामगारावर किंवा तुमच्या रोजीवर 50 रुपये घेऊन जगणार हे लोक नाही आहे। तुम्हाला जो भेटला पाहिजे, जे कामगार कायद्यानुसार जो आपला अधिकार आपला हक्क आहे हा भेटला पाहिजे, यासाठी हा अंतिम लढा आहे। आणि हा लढा मी 100% शब्द देतो की हा लढा तुमचा 100% यशस्वी होणार आहे। या कंपनी हे हुकुमशाही सरकार सध्या हुकुमशाहीच आहे, मनुवादी अवलादीचं सरकार आहे। हे गरिबाच्या आणि तुमच्या आमच्या रक्तावर जगणार रक्त पिणारं सरकार आहे। म्हणून तुमचा हे सरकार विचार करणार नाही, पण विचार का करणार नाही हा सुद्धा विषय आहे। पण इथं जे नेते आणि कामरेडचा इतिहास तुम्हाला माहित आहे, कामरेड हे कोणाच्या बापाला भेट नाही। कामरेडांचा सामान्यावर अन्याय होऊ देणार नाही। हे अन्याय हे कोणाचं रक्त कोणाचा घोट पिऊन जन्माला आलेलं संघटन नाही आहे। याच्या शोषिताचा, याच्या कामगाराचा, याच्या सर्वसामान्य दलित, शोषित, वंचित, दलित याच्यावर अन्याय जे होत आहे, हा अन्यायही सहन करण्याला अवलाद नाही। या अन्यायाला वाचा फोडणारे हे सर्व नेते आहे आणि आपण सक्षमपणे यांच्या पाठीशी याच्या विश्वास देऊन आपण याचा सर्वजण बसलं पाहिजे। हा लढा अंतिम यशस्वी केला पाहिजे, एवढंच बोलतो आणि थांबतो। जय